नमस्कार. आपण सारे मराठी द्वारा आयोजित ऐका, समजून घ्या, सोडवा आणि जिंका या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांचे मी सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. चला तर लगेचच आजच्या प्रश्न उत्तरांना आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या स्वरांचा 14 खडीमध्ये समावेश होत नाही? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 आ ई, पर्याय क्रमांक 2 ॲ ऑ, पर्याय क्रमांक 3 रू रू, पर्याय क्रमांक 4 आहा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रू आणि लरू. आता दीर्घ रू व रू हे जवळजवळ वापरात नाहीत. हे वर्ण भविष्यात नष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे. यानंतरचा पुढचा दुसरा प्रश्न आहे. केशवसूत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. केशव कुमार यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे आहे, तर केशव स्वामी यांचे पूर्ण नाव काय? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 कृष्णाजी लक्ष्मण सोमण, पर्याय क्रमांक 2 आत्माराव रावजी देशपांडे, पर्याय क्रमांक 3 केशवस्वामी देशपांडे आणि पर्याय क्रमांक 4 आहे केशव आत्माराम कुलकर्णी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केशव आत्माराम कुलकर्णी. केशवस्वामी यांचे पूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी असे आहे. प्रश्न क्रमांक 3. मराठी वर्णमालेत आ ई उ हे दीर्घ स्वर आहेत, तर संयुक्त स्वर कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 ए ऐ ओ औ, पर्याय क्रमांक 2 अ ई उ उ, पर्याय क्रमांक 3 ए ऐ ॲ ऑ आणि पर्याय क्रमांक 4 आहे ओ औ आहा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए ऐ ओ औ. ए ऐ ओ आणि औ हे मराठी वर्णमालेतील संयुक्त स्वर आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. इतिहास संशोधक वि का राजवाडे यांनी कोणत्या भाषेला मराठी भाषेची जननी असे म्हटले आहे? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाली, पर्याय क्रमांक 2 प्राकृत, पर्याय क्रमांक 3 संस्कृत आणि पर्याय क्रमांक 4 आहे इंग्रजी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संस्कृत. संस्कृत या भाषेला इतिहास तज्ज्ञ वि का राजवाडे यांनी मराठी भाषेची जननी असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात, तर विशिष्ट क्रमाने मांडलेल्या अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणतात? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 अक्षर, पर्याय क्रमांक 2 वाक्य, 3 व्यंजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्वर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाक्य. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हणतात, तर अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. नटसम्राट या नाटकाचे लेखक वि वा शिरवाळकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर हे आहेत, तर 1 जानेवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या नटसम्राट या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महेश मांजरेकर, पर्याय क्रमांक 2 नागराज मंजुळे, पर्याय क्रमांक 3 नाना पाटेकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे महेश कोठारे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेश मांजरेकर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी मराठीच्या बोलीभाषा नसणारा गट ओळखा. त्यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 अहिराणी, डांगी, तावडी, पर्याय क्रमांक 2 कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, पर्याय क्रमांक 3
भोजपुरी, ब्रज, बांगरू आणि पर्याय क्रमांक 4 कोकणी, वऱ्हाडी, मालवणी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भोजपुरी, ब्रज आणि बांगरू. भोजपुरी, ब्रज आणि बांगरू या मराठीच्या बोलीभाषा नाहीत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी बोली कोणती व या बोलीचा पहिला शब्दकोश कोणी तयार केला? आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 खानदेशी, नी.रा. पाटील. पर्याय क्रमांक 2 अहिराणी, डॉक्टर सुधीर देवरे. पर्याय क्रमांक 3 अहिराणी, डॉक्टर रमेश सूर्यवंशी. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वऱ्हाडी, डॉक्टर विठ्ठल वाघ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहिराणी, डॉक्टर रमेश सूर्यवंशी. अहिराणी ही बोली म्हटलं की आपल्याला कोण आठवतं? तर आपल्याला आठवते जळगाव जिल्ह्यातील आसोदा हे माहेर असणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव आणि त्यांचे मावस बंधू श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीज वस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागलं. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखवल्या आणि नंतर अत्रे लगेचच उद्गारले, अहो, हे तर 52 कशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती 1952 मध्ये प्रकाशित झाली. आत्ता आपलं मन विचलित झालं? ऐकलेले प्रश्न विसरून गेलात? हे सर उगीचच मध्ये मध्ये असं का बोलताय असं वाटतंय? तर मित्रांनो, तसं पाहता माणसाचं मन हे चंचल आहेच. एका ठिकाणी ते स्थिर राहू शकत नाही. बहिणाबाई सुद्धा हेच म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. असो, आपण बघूया आता पुढचा प्रश्न. अगदी लक्षपूर्वक ऐका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार कोण? आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 गोविंद बल्लाळ देवल. पर्याय क्रमांक 2 अण्णासाहेब किर्लोस्कर. पर्याय क्रमांक 3 राम गणेश गडकरी. आणि पर्याय क्रमांक 4 आहे अण्णासाहेब पटवर्धन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अण्णासाहेब किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्कर यांना मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कवी बी यांचे पूर्ण नाव काय? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पर्याय क्रमांक 2 मुरलीधर नारायण गुप्ते. पर्याय क्रमांक 3 नारायण मुरलीधर गुप्ते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे नारायण गंगाराम सुर्वे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नारायण मुरलीधर गुप्ते. कवी बी यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते असे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 संकुचित व्यापक. पर्याय क्रमांक 2 आश्चर्य विस्मय. पर्याय क्रमांक 3 दानव असुर. आणि पर्याय क्रमांक 4 आहे अही साप. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकुचित व्यापक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. शब्दांच्या 8 जातींपैकी खालीलपैकी शब्दांच्या जाती नसलेला पर्याय कोणता? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 3 स्वर व्यंजन अलंकार. आणि पर्याय क्रमांक 4 आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वर व्यंजन आणि अलंकार. मित्रांनो, शब्दांच्या 8 जाती म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय हे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात आणि त्यापासून तयार होणाऱ्या शब्दास काय म्हणतात? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पद, वाक्य. पर्याय क्रमांक 2 समास, सामासिक शब्द. पर्याय क्रमांक 3 स्वन, स्वनिम. पर्याय क्रमांक 4 प्रयोग, कर्मणी प्रयोग. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समास, सामासिक शब्द. शब्दांची काटकसर करून जो आपण एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो त्याला समास असं म्हटलं जातं आणि त्यापासून तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. समानार्थी म्हण ओळखा. आणि म्हण अशी आहे जनात बुवा अन मनात कावा. या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तोंड चोपडा नि मनी वाकडा. पर्याय क्रमांक 2 तण खाई धन. पर्याय क्रमांक 3 डोंग धतुरा हाती कटोरा. पर्याय क्रमांक 4 नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोंड चोपडा नि मनी वाकडा. जनात बुवा न मनात कावा, त्याचबरोबर तोंड चोपडा नि मनी वाकडा या म्हणीचा अर्थ असा आहे की बाह्य जगात सज्जन पण मनात मात्र कपट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मोद. पर्याय क्रमांक 2 प्रमोद. पर्याय क्रमांक 3 संतोष. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. मोद, प्रमोद, संतोष, हर्ष, उल्हास हे आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. 27 फेब्रुवारीला ज्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकाच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो त्या साहित्यिकाचं नाव काय व त्यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू. पर्याय क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर गोविंदाग्रज. पर्याय क्रमांक 4 राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस हा साजरा करत असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. बखर या शब्दाचा कोशातला अर्थ हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा असून हा शब्द कोणत्या फारसी शब्दापासून वर्ण व्यत्यासाने आला असावा असं मानलं जातं? आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 बातमी. पर्याय क्रमांक 2 तारीख. 3 किताब. आणि पर्याय क्रमांक 4 खबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. रिमोट कंट्रोल या शब्दाला मराठीमध्ये दूरनियंत्रक असं म्हणतात. तर त्याचबरोबर रिमोट सेन्सिंग या शब्दाला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दूरसंवेदन. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 दूरदर्शी. पर्याय क्रमांक 3 आहे दूरदर्शन. आणि पर्याय क्रमांक 4 आहे दूरदृष्टी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दूरसंवेदन. दूरसंवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग आणि दूरनियंत्रक म्हणजेच रिमोट कंट्रोल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अनेक भाषा तज्ज्ञांच्या मते अंबेजोगाई किंवा अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. पर्याय क्रमांक 2 धुळे. पर्याय क्रमांक 3 बीड. पर्याय क्रमांक 4 वर्धा.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीड. त्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? त्यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 रामबाण औषध, पर्याय क्रमांक 2 क्वचित भेटणारी व्यक्ती, पर्याय क्रमांक 3 शांत स्वभाव आणि पर्याय क्रमांक 4 आहे रागीट स्वभाव. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्वचित भेटणारी व्यक्ती. क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजेच उंबराचे फूल, असं ह्या उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा अर्थ मराठीमध्ये केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व मराठी बांधवांनो, आपल्या सर्वांना आजच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. लगेचच हा व्हिडिओ संपल्यावर आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्या गटावर पाठवण्यात येणार आहे. धन्यवाद.